सांगणं गरजेचं आहे. किती आपल्या घटना वाढतायत त्याचं महत्त्व, ते किती आपण म्हणतो की नेहमीचे प्रश्न आहेत, पण हे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. देशामध्ये 60,000 केसेस अजून प्रलंबित आहेत हुंडाबळीच्या मृत्यूच्या. 50,000 केसेस ह्या 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहेत. म्हणजे एवढ्या घटना 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित ठेवल्या कशा जातात, ह्याच्यावर काही ठोस उपाय का केले जात नाही? महिलांना जर बघितलं, लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना बघितल्या, त्याच्या हत्या बघितल्या, त्यापेक्षा हुंडाबळीच्या केसेस जास्त आहेत, मृत्युमुखी पडण्याच्या केसेस जास्त आहेत. आणि मृत्यू झाल्यानंतर केसेस जास्त येतात त्या तक्रारीपेक्षा. महिला तक्रार करायलाच जात नाही, कारण त्यांना माहेरचा आधारच मिळत नाही. आपण कुठेतरी त्यांना काहीतरी कंपल्शन करायला पाहिजे. वडिलांना किंवा घरातल्यांना वाटतं की मुलगी हे लग्न करून गेली म्हणजे झालं, ती दुसऱ्याचं धन आहे, तिच्या आयुष्याचा विचारच केला जात नाही. केंद्र शासनाच्या हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961च्या केंद्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 3 नोव्हेंबर 2003च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र हुंडा प्रतिबंधक नियम 2003 तयार करण्यात आलेला आहे. तसं पाहिलं तर हा 2 विभागाशी निगडित उपस्थित केलेली लक्षवेधी आहे. एक गृह विभाग, परंतु विशेष करून याच्यावरती जास्त जे काम करतं ते महिला व बालकल्याण विभाग. तरी देखील सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा खरोखर संवेदनशील आहे. या अनुषंगानं सरकारनं 2 विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी केलेल्या आहे. एक तर सगळ्यात पहिले म्हणजे हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य स्तरावर देखील करण्यात आलेली आहे, जिल्हा स्तरावर करण्यात आलेली आहे आणि तालुका स्तरावर देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि विशेष करून महिला व बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी व त्या अनुषंगाने इतर अनुषंगिक कारवाई करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग हा स्वतंत्र विभाग देखील त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं महिला हेल्पलाईन असो, भरोसा सेल असो, महिला दक्षता समिती असो, स्वतंत्र पोलीस तपास पथक असो, गृह विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि विशेष करून महिला व बालविकास विभागामार्फत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीचं सहनियंत्रण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.